नमस्कार मंडळी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हरतालिकेची पूजा केली जाते आणि त्याची मांडणी देखील वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर काही ठिकाणी ही गोकुळाष्टमीपासून गौरी पेरल्या जातात त्या हरतालिकेपर्यंत त्याची पूजा केली जाते हरतालिकेला. तर काही ठिकाणी रेतीचा महादेव काढून त्याची पूजा केली जाते. तर मी इथे तुम्हाला माझी रांगोळी दाखवते आहे, मी कशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर मी माझी पूजेची तयारी कशा पद्धतीने केलेली आहे. सगळी तयारी मी अगोदर करून घेतली आहे, म्हणजे वेळेवर कुठल्या प्रकारचा आपल्याला उठायची गरज नाही. तर पत्री जी आहे, तर मी इथे जवळपास 16 प्रकारच्या पत्री घेतलेल्या आहे, 16 झाडांच्या फुलझाडांच्या पत्री. त्यानंतर बेल घेतलेलं आहे, वस्त्र, जानवं, हळदी कुंकवाचा तुमचा डब्बा जो असतो तो तुम्ही काढून ठेवलेला. त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या चिपट्या केलेल्या जे पार्वतीला आपण वाहतो हळदी कुंकाच्या. आणि सगळ्या गोष्टी जे तुम्हाला हे व्हायचं आहे, प्रत्येक गोष्ट ती तुम्ही करून घ्यायची, जवळ ठेवून घ्यायची, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. कलश ठेवलेला आहे छोटावाला. तर ही अशा पद्धतीने मी माझी पूजा म्हणते. त्यानंतर मी माझ्या मुलीसोबत इथे गौर काढते माझी, जी महादेव काढायचं आहे. तर तिथे तिला म्हटलं आहे मी की असं बोल, खडक फोडू वाळू काढू, चल गौरी महादेव काढू. तर तिने ते म्हटलं आहे छानपैकी. आणि त्यानंतर आम्ही माझा महादेव काढला, त्यानंतर महादेवाची पूजा केली. तर हे महादेवाचं जी पूजा झाल्यानंतर मी बेल वगैरे व्हायला, वस्त्र व्हायलं, त्यानंतर जानवं वगैरे हे असे सगळं साडोपचार आपली जी पूजा असते ते नंतर ते पूजा केली मी. आणि त्यानंतर बेलपत्री वगैरे सगळं वाहत आहे. तर हे व्रत किती छान आहे आणि किती चांगल्या याचं आहे ते आपल्याला इथे सर्वात श्रेष्ठ असं व्रत आहे. तर एकेवेळी दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज हे व्रत चांगलं असं व्रत कोणतं आहे, ज्याच्यात कमी श्रम आणि फळ पुष्कळ असेल असं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपल्याला पदरी पडले हे व्रत कुठले तेही ते मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जरा नक्षत्रात श्रेष्ठ, तसा ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो. अशा प्रकारे हे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला हे व्रत केले जाते. आणि 64 वर्ष झाडाची पाने खाऊन पार्वतीने हे व्रत केलं आणि तेव्हा त्यांना शंकर प्रसन्न झाले. तसेच हे व्रत इतकं हे आहे की ज्यामुळे सर्व दुःखांचा निरसन होते आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. त्यामुळे हे व्रत सगळेच जण करतात. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या मुलीचा फोटो आणि माझा फोटो लावलेला आहे.